हे बघा, हे जे आहे ना, हे हा जो आहे मुर्रीचा टाका आहे, हे शॅडो वर्क आहे हां. आणि ही जाल आहे, हँड जाली. इट हॅज अगेन सी दिस हँड जाली हां. याच्यामध्ये पूर्ण कटी मुकेश म्हणतो आपण त्याला. आणि गॉड, सो हे प्रकारच कमी ठिकाणी मिळतात. हे टाइमलेस जे म्हणतो ना, दिस इज टाइमलेस ब्युटी. तुम्ही बघाल तर अगदी महाराजांच्या काळातही डायमंडला महत्त्व होतं आणि आजही डायमंड तसाच आहे. म्हणजे कितीही त्याची किंमत वाढो कमी हो, कुठलाही सीझन असो. सो दीज आर डायमंड्स इन हँडवर्क. पण लखनवी चिकनकारी 30च्या पुढच्या किंवा ह्या ज्या स्त्रियांचं एज ग्रुप असतं जिथं त्या आपलं करिअर स्वेच्छेने, सॅक्रिफाईस शब्द वापरणार नेहमी, स्वेच्छेने बॅकफुटला ठेवतात आपल्या फॅमिलीसाठी. खरं. त्यांना जेव्हा सेकंड इनिंग स्टार्ट करायची असते ना, किंवा तेव्हा ज्यांना परत एकदा जोमाने उभं राहायचं असतं, तेव्हा त्यांच्यामधलं ते पोटेन्शियल अनलिश करण्यासाठी कोणीतरी लागतं. आणि ते आपण बनावं, तो प्लॅटफॉर्म आपण द्यावा, ह्यासाठी आपण खूप नमस्कार, मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं. ब्युटिफुल लोकेशन बालेवाडी बाणेर रोड आहे हा. आणि मी आली आहे एका मस्त सुंदर एक्स्ट्रीमली ब्युटिफुल आर्टिसन्स, कारागिरांच्या हबमध्ये म्हणू शकतो. चिकनकारीची क्वीन म्हणूया असा काही धागा जो गुंफला आहे. प्रिझर्वेशन ऑफ आर्ट, बिल्डिंग अ ब्रँड आणि सेलिब्रेटिंग द ब्युटी ऑफ इंडियन वुमेन. आणि त्याचं नाव आहे नजाकत. आज आपण भेटतो आहोत चिकनकारी आणि लखनवी ब्रँडची पायोनियर इन पुणे असं म्हणू शकतो, प्राची सिद्दीकीला. आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे नजाकत. वेलकम प्राची टू व्हायब्रंट माइंड पॉड शो. थँक्यू सो मच मिनल, थँक्यू. आणि सोलोप्रुनर सिरीज जी माझी आहे त्याच्यातली ही परफेक्ट गेस्ट आहे असं म्हणू शकतो. इंजिनिअरिंग टू ब्रँड बिल्डिंग हा तिचा प्रवास आहे. त्याच्यात मध्ये बरेच पैलूसुद्धा आहेत जे आता आपण हळूहळू उलगडूया. आणि जसं तुम्ही मागे बघता आहात, एक अमेझिंग कलेक्शन आहे, अजून कलेक्शन तिथे आहे. सो व्हिडिओ पुढपर्यंत शेवटपर्यंत बघा. प्राची, पहिला प्रश्न तुला. नक्की. आजकाल ट्रेंडिंग खूप असतं बघ, म्हणजे मुलींनाही लेटेस्ट ट्रेंड काय आहे असे कपडे आवडतात, बायकांचं पण तेच आहे. बरोबर. आणि फास्ट फॅशनची पद्धत, म्हणजे आज उन्हाळ्यात हा ट्रेंड, हिवाळ्यात तो ट्रेंड, पावसाळ्यात वेगळंच काहीतरी ट्रेंडिंग असतं. ह्या सगळ्या ट्रेंडिंग आणि फास्ट फॅशनच्या जमान्यात लखनवीसारखी इटर्नल आर्ट आणि त्याचा एक ब्रँड गेली अनेक वर्ष तू रन करतेस, ह्याची आयडिया तुला कुठून आली? त्या पहिल्या प्रश्नाचं आधी उत्तर देईन. शुअर. की टाइमलेस जे म्हणतो ना, दिस इज टाइमलेस ब्युटी. तुम्ही बघाल तर अगदी महाराजांच्या काळातही डायमंडला महत्त्व होतं आणि आजही डायमंड तसाच आहे. म्हणजे कितीही त्याची किंमत वाढो कमी हो, कुठलाही सीझन असो. सो दीज आर डायमंड्स इन हँडवर्क, इन क्लोदिंग. सीझन प्रमाणे आम्ही पण खूप व्हरायटी आणतो, देतो. पण लखनवी चिकनकारी ही बेसिकली म्हणजे आम्ही त्याला टाइमलेस ब्युटीज म्हणतो, कारण की त्याचा एलिगन्स, त्याचं चार्म. आणि तुम्ही बघाल तर मोठ्यात मोठी हिरोईन असो, नाही तर अगदी छान सिम्पल व्हायब्रंट लेडी असो, एव्हरीवन कॅरीज इट सो वेल. अँड ते त्यांचा अशी इंटरनल ब्युटी अशी त्याच्यातून एनहान्स होते. सो दॅट इज वेअर. म्हणून मला हे आवडतं आणि म्हणून ते कंटिन्यू झालं आहे. लवली. इंजिनिअरिंग करताना काहीतरी असं वेगळं फील्ड असताना तू या एवढ्या सुंदर ब्रँडकडे कशी काय आलीस? त्याची पण एक वेगळी गोष्ट आहे. ॲक्च्युली मी लहानपणी गर्ल गाईड म्हणून आमच्या शाळेत एक कॉन्सेप्ट होती. बरं. तिथून म्हणजे आम्ही काहीतरी, जसं आपलं विनोबा भावेंचं होतं अर्न वाईल यू अर्न, तर मी आणि माझी मोठी बहीण आम्ही बरेच असे इवन सिरामिक्सचे पॉट्स, दिवाळीचे फटाके. तर तेव्हा असं लखनवीचे आम्हाला एक डीलर भेटले होते. तेव्हा मी 9वी-10वीत असताना सुद्धा आम्ही लखनवी गार्मेंट्स असे छोटे मोठे सेल्स करायचो. दॅट इज माय फर्स्ट म्हणता येईल. पण जेव्हा नजाकत ब्रँडचं म्हणाल तर हे मला सासरून मिळालेली देणगी आहे. कारण की माझं सासर लखनौचं आहे. तर जेव्हा माझं लग्न झालं आणि मी जॉब करत असताना दुबईला होते तेव्हा तिथले सगळे ओळखीचे म्हणायचे, अरे लखनौ जा रही हूँ, वहाँ से कुछ तो लेके आओ, वहाँ का लखनवी लेके आओ. सो दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. आणि त्याच्यात मजा अशी झाली की मग पहिल्यांदा गिफ्ट घेतात लोक, अरे हर बार थोडी गिफ्ट लेंगे,
आप ये लेके आओ, हम वी वॉन्ट टू परचेस. सो दॅट इज हाऊ इट स्टार्टेड अँड स्टार्टेड ऑन अ व्हेरी स्मॉल स्केल. दॅट इज इन दुबई. तर माझं फर्स्ट एक्झिबिशन जे आहे का तिथल्या NGO सोबत मी कनेक्टेड होते, कारण हे मी गंमत म्हणून सुरू केलं होतं. त्यामुळे विकेंडला असायचं एक्झिबिशन. तर त्या एका NGOला जे काही यायचं त्याच्यातून ते आम्ही त्या चॅरिटीमध्ये द्यायचो. तर माझं पहिलं एक्झिबिशन शेख जायद रोडला दुबईला झालेलं आहे. कमाल. म्हणजे कुठून कुठे आणि कसं कनेक्शन लागेल आणि आपण त्यातून स्पार्क होऊन काय काय करू शकतो. येस येस येस. सो ही खूपच मजेदार आणि छान गोष्ट होती. म्हणजे तेव्हा कधी वाटलं नव्हतं की एवढ्या लेवलपर्यंत किंवा मी ह्याच्यातच फोकस करीन. इट वॉज मोर ऑफ अ हॉबी आणि अजूनही ती रादर हॉबीज आहे. त्याच्यात मजा येते म्हणूनच मी ते करते. जर कुठल्याही कामात मजा नाही आली की मग ते इंटरेस्ट संपतो माणसाचा करायचा. सो आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड इन दिस. आणि ही दुबईची गोष्ट तू किती सालची सांगत असेल? ही 2001. माय गुडनेस. सो मोर दॅन किती 15 इयर्स? 25 इयर्स. ओ गॉड, मोर दॅन 25 इयर्स. आणि तिचा उत्साह बघताय ना, कमाल. म्हणजे अगं पण हे माझ्याच लक्षात नव्हतं आलं, बिकॉज इन पुणे आय स्टार्टेड इन 2006. तर माझं काउंटिंग तिथूनच सुरू झालं. आता बोलताना ते स्ट्राईक झालं की येस इट इज लवली. आणि काय म्हणतात, सॉरी बाय द वे ऑडियन्स, हा घातलेला टॉप सुद्धा बराच जुना आहे. आजही तो तितकाच फ्रेश आणि तेवढाच माझा प्रिय म्हणून आपण ऑल टाइम फेवरेट असं एखादे आपले क्लोदिंग असतात. आणि हा मला गिफ्ट मिळालेला होता. सो म्हणजे आपल्या आत्ता पॉडकास्टमध्ये किंवा या व्हिडिओत ती व्यक्ती नाही आहे, बट आपण लेट्स रिमेंबर हर ऑल्सो की हर्षामुळे आम्ही, माझी फ्रेंड आहे आणि आमची कॉमन फ्रेंड, तिच्यामुळे आम्ही इथपर्यंत आज दोघी अशा भेटलेलो आहोत. आणि एका मस्त ब्रँडमध्ये आपण आज आता थोडा आपण त्यांचा मेन डिस्प्ले पण बघूया. मगाशी आमच्या मागे सुद्धा तुम्ही बघितलं होतं, छान डिस्प्लेला होतं. आणि आता आम्ही ॲक्च्युअल मेन सेक्शनमध्ये आलेलो आहोत. आणि नंतर मी तुम्हाला दाखवेन ट्रायल रूम आहे, पार्किंग आहे, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. फर्स्ट फ्लोअर आहे, सो नो नीड टू वरी अबाउट. येस, लिफ्ट आणि ह्याचा इश्यू आहे म्हणजे काय. आणि आल्यावरती खूप छान चहा पाणी आणि स्वागत पण आहे, कारण माझं घर आहे. त्यामुळे नक्की तुम्ही अगदी छान येऊन रिलॅक्स होऊ शकता, थांबू शकता. आणि तुमचे सोबत जर सपोज हजबंड फॅमिली कोणी असेल ज्यांना ह्या सेक्शनमध्ये यायचं नाही, ते बसून छान TV बघू शकतात. आणि मुलांना खेळायला बाहेर झोका पण ठेवलाय. सो कम्प्लीट पॅकेज आहे. सो आपल्याला हॅसल फ्री शॉपिंग आणि मनसोक्त आपण म्हणतो ना खरेदी, त्याचा आनंद इथे घेता येईल नक्कीच. प्राचीला मी असं विचारणार आहे की आपण ऑनलाईन तर खूप व्हरायटी बघतो, सो नॉट अबाउट दॅट, पण एक सक्सेस स्टोरी जर म्हटलं प्राचीची, तर त्याच्यामध्ये हा एक मेन पॉईंट आहे की तिने एक बॅग ऑफ लखनवी कुर्ताज पासून शी हॅज कम टू द स्टॉक ऑफ सो मेनी. किती 8,000 आहेत पीसेस माझ्याकडे आता इन हाऊस. म्हणजे आपण डायरेक्ट ट्राय वगैरे सुद्धा करून बघू शकतो. हे डिझाईन, हा रंग, हा साईज. म्हणजे बायकांचं असतं ना, इसमें वो कलर दिखाओ, उसमें वो साईज दिखाओ. आणि ते तर पुण्याच्या अजून इमॅजिन. आय नो. माझ्याकडे 17 टाईप ऑफ फॅब्रिक्स आहेत. राईट. म्हणजे माझ्याकडे लखनवीमध्ये कॉटन, मलमल, वॉयल, सिल्क्समध्ये टसर, बेंगलोरी सिल्क, मोंगा सिल्क, चंदेरी, नंतर मस्लिन हे फॅब्रिक्स, जूट आहे. नंतर आता जर तुम्ही आत्ताचे ट्रेंडिंग म्हणाल तर विस्कोज आहेत, जॉर्जेट्स आहेत. आणि हे सगळं लखनवी चिकनकारी, चिकनकारीचं फॅब्रिक सांगते मी. सो देर आर 7 to 18 टाईप ऑफ फॅब्रिक्स, ज्याच्यामध्ये माझ्याकडे आता हे जर तुम्ही बघितलं तर हे मस्लिन आहे. ह्याच्यामध्येच माझ्याकडे आता हे सॅटिन आहे, हे मोडाल सॅटिन सिल्क आहे, हे वॉयल आहे. आणि पूर्ण सेक्शन वाईज आणि साईज वाईज. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर हे माझा खजिना आहे हा. याच्यामध्ये कम्प्लिटली जे आहे, आता हे कम्प्लीट कलेक्शन असतं. मी सगळं पूर्ण पॅकेटमध्ये ठेवते, कारण हे सगळं इतकं डेलिकेट आणि छान असतं की त्याला आम्हाला डायरेक्टली ठेवता येत नाही. आणि आम्ही साईज वाईज ठेवतो. म्हणजे माझ्याकडे आय हॅव 0 साईज, लाईक 30 साईजसुद्धा आहे टिल 56 पर्यंत. म्हणजे विचेवर हुएवर कम्स असं होणार नाही की आमच्याकडे तुम्हाला कलेक्शन मिळणार नाही बघायला. त्यामुळे कलेक्शन हे मिळणारच. आणि ही सगळी ही लॉंग कुर्तीजची साईड आहे. देन आय हॅव शॉर्ट कुर्तीज मेनी. देन आय हॅव सिल्क सारीज, वरती सगळं सिल्कचं कलेक्शन आहे, जे की कुठंही पुण्यात काय बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत नाही की लखनवी चिकनकारी इन सिल्क्स. तर ती पण आपल्याकडे आहे.
आम्हाला एक पीस दाखवशील लखनवी चिकनकारी इन सिल्क? नक्की नक्की दाखवेन. आणि कॉटनमध्ये पण दाखवते मी. कॉटनमध्ये माझ्याकडे सारीज आहेत, टेपची, मोंगा सिल्क आहे, तिकडे बरंच मागे पण बरंच आहे. आणि आता जे नवीन फॅब्रिक्स आलेत मल चंदेरी वगैरे, सो इफ यू सी, आधी असं हे कॉम्बिनेशन फॅब्रिक्स नसायचे. दिस इज व्हेरी प्रिटी. कारण याच्यासोबत आपण हे बघा, हे कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावरती हँडवर्क आहे. हे सगळं डायेबल येतं. सो आपण हे सगळं कस्टमाइजही करून देतो. विच एव्हर कलर यू वॉन्ट, शेड्स त्याच्यात आपण करून देतो. कमाल कमाल. हे ॲडॉन्स आता यायला लागलेत. सी दिस विथ हे पर्लवर्क्स आणि कटवर्क सोबत येतं. अगं काय सुंदर आहे हे डिटेलिंग याचं, खूप सुंदर. आणि हे सगळं हँडवर्क असतं. हे मी नेहमी चिडवते की जर मला उद्या हँडवर्क करायची वेळ आली किंवा आपल्या पुण्यातल्या महिला लोकांना, तर ह्याच्या 10 पट किमतीला आपण विकू. आय नो. कारण इट्स सो, एक पीससाठी महिना लागणारी पण लोक आहेत. त्यामुळे म्हणजे अगदी जो माझ्याकडचा सगळ्यात कॉस्टलीस्ट पीस आहे तो अराउंड 75,000ची साडी आहे माझ्याकडे. इफ यू सी द थ्रेडवर्क, 0 साईज थ्रेडवर्क. त्यामुळे इतकं प्रिटी असतं हे. आणि याच्यामध्ये सगळ्या वी ट्राय टू, जसं तर मी बाहेरही पाठवते, बरेच ऑस्ट्रेलिया किंवा कुठून कुठून माझे क्लायंट सेट झालेले आहेत खूप वर्षांपासून. कमाल. कारण आता मी 19 वर्षांपासून इथं आहे. इथं काम करते. मी खूप एक्झिबिशन्स केली आहेत, मोर दॅन ऑलमोस्ट 300 एक्झिबिशन्स. माय गुडनेस. तर पूर्वी मी खूप करायचे, आता नाही करत. कारण इतका स्टॉक नेणंही अवघड होतं. पण आहे म्हणजे काही आपलं स्वतःचं म्हणून करता येईल. पण तेव्हा असं होतं की आता एकदा कस्टमर माझ्याकडे एकदा जरी येऊन गेला, आय नो देअर टेस्ट, देअर चॉईस, देअर रेंज, तर अक्षरशः व्हिडिओ कॉलवरती आमचं 5 मिनिटात शॉपिंग होऊन जातं. कमाल. म्हणजे ती फॅसिलिटी आहे की आपण व्हिडिओवरती बघून कलर वगैरे चूज करू शकतो, पॅटर्न आणि कलर. अगदी अगदी. म्हणजे आणि माझ्या समोर फक्त फोटो जरी आला, म्हणजे बरेच जण आता असं, अरे मेरी बहू के लिए ले जाना है, मग बहू का फोटो दिखा दो, तो आय नो देअर साइजिंग, देअर जनरल आहे, तर 99% थिंग्स वर्कआउट व्हेरी वेल. देन मग ते आणि गिफ्टिंगलाही मग पाठवता येतं. इवन वी कीप गिफ्ट वाउचर्स, we have many coupons also, gift coupons. असं सगळं आहे. आणि त्यामुळे वन स्टॉप सोल्युशन फॉर द लखनवी चिकनकारी असं म्हणूया. आणि ट्रस्टेड सोल्युशन. कारण मी इथंच आहे, मी कुठे नाही चालली आहे. आणि काही प्रॉब्लेम मला कसं होतं चिकनकारी किंवा ह्या गोष्टीमध्ये इट्स अ हँडवर्क. तर लोकांच्या लक्षात येते, अरे इसमें तो छेद है, प्राची दे की यहाँ पे छेद है. अरे वो हँडवर्क असल्याचं सबूत है वो की इट्स अ हँडवर्क. बिकॉज त्याला काटेला लावलं जातं, त्याच्यावर पूर्ण वर्क केलं जातं. त्यामुळे ते खेचला जातो कपडा. कुठे छेद झालं तर यू शुड ॲक्सेप्ट इट ॲज अ हँडवर्क. कारागिरीत जसं इट इज नॉट मशीनवर केलेलं नाहीये. त्यामुळे ते त्याच्यातली ऑथेंटिसिटी ओळखण्यासाठीच, म्हणजे ह्या सगळ्या पीसेसची बॅकवर्क असतं, हे त्याच्यावरूनच कळतं. बघू बॅकवर्क कसं आहे. म्हणजे हे थ्रेड्स जे आहेत ते सगळं हँडवर्क. एक्झॅक्टली. हे प्रूफ आहे त्याचं. आणि हे आपण कट फिनिशिंगही करून देतो सगळं जेव्हा हे करतो. हे रॉ फॉर्म मध्ये आता आलेली आहे. मी मुद्दामून रॉ मधली दाखवली सो दॅट यू विल गेट द आयडिया की कसं करता येईल म्हणून. बिईंग अ हँडमेड आर्टिस्ट ना, आय कॅन रिलेट विथ इट की थोडासा, आता मी क्रोशा करते, सो एक टाका इकडून तिकडे होऊ शकतो, त्याची एक गाठ असू शकते. हे कसं बॅकवर्क दाखवलंस तू, करेक्ट. सेम क्रोशामध्ये पण असतं आमचं की दॅट्स अ हँडवर्क, अ ब्युटी ऑफ इट, यू नो, इम्परफेक्शन ऑफ द हँडवर्क. म्हणजे याच्यामध्ये 7 प्रकारचे स्टिचेस असतात. जे बेसिक आहेत. तसे तर 18 आहेत. तर आपण त्याच्यावरचे आता मी तुम्हाला एक काढून दाखवते की हे आता मिळतच नाहीत कुठे पीसेस, फार कमी मिळतात. ही जी आहे ही हँड झाली आहे. तर ही करणारे कारागीरच कमी झालेत आता. सी दिस इज सो प्रिटी. आणि हे पूर्ण हाताने केलंय. सी द फिनिशिंग. मागून कळणार नाही. मी फर्स्ट टाइम बघितलं ग हे. तर ह्याच्यामध्ये आपण हे बघा, हे जे आहे ना, हे हा जो आहे मुर्रीचा टाका आहे, हे शॅडो वर्क आहे. आणि ही जाल आहे, हँड जाली. आणि ह्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या जे आहेत ना बखिया पण असतात. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत स्टिचेसचे. हे मेंटेन करणं फार गरजेचं आहे. हा आपला काइंड ऑफ वारसा आहे की त्याच्यामध्ये छोटे छोटे बघितले तर कील कंगन म्हणतो आपण त्याला, जी नाकात घालतो ना, कील कंगन. तर कील, तसं ते कील कंगनचे छोटे. तर 7 टाईप ऑफ स्टिचेस आपण कव्हर केलेले असतात मिनिमम. तर हे मिळणारे पीसेस कमी झालेत आता पुण्यात.
म्हणजे भारतात रादर. तर त्यामुळे पण मी ह्या बाबतीत खूप ब्लेस्ड आहे की माझ्याकडे असे अनेक कस्टमर्स येतात जे शोधत येतात की हमें ऑथेंटिक चिकन कारी चाहिए. जो ट्रेडिशनली, आता ह्या पीसला 15 वर्ष काय होणार नाही, तुम्ही 15 वर्षाने जरी हा पीस बघितलात ना, छान वॉश करून आला, फ्रेश केला की यू आर रेडी टू गो, वाटणार पण नाही की हा 15 वर्ष जुना आहे. सो आता मी घातला हा जवळजवळ 13 वर्ष जुना पीस आहे. तर त्यामुळे चिकन कारी हे जितकं म्हणजे काही जणांना वाटतं की प्राइसी आहे किंवा आहे, आता ह्याच्यात डेली वेअर रेंज पण आलेली आहे. नवीन जनरेशनला आवडतं, पटकन छोटासा लाईट पॉकेट फ्रेंडली रेंज आहे, ती घाला आणि एक 4-8 वेळा घाला, दॅट्स इट. तर आम्ही तीही रेंज, ऑफिस वेअर, माझं जे काही आता एक्सपोर्टसाठी जे आम्ही बनवलेत लेस वर्क, ज्यांना पूर्ण जाल नकोय तर आम्ही हलकेसे वर्क वालेही बनवलेत. पण जसं हे आता टाइमलेस ब्युटीवाले जे पार्ट येतात, हे बघा, हे जे आहे दिस इज सो ब्युटिफुल. इफ यू सी द थ्रेड वर्क, इट हॅज अगेन सी दिस हँड जाली, हां, याच्यामध्ये पूर्ण कटी मुकेश म्हणतो आपण त्याला. आणि सो हे प्रकारच कमी ठिकाणी मिळतात. लवली. तर त्यामुळे रंग सुद्धा रंग कॉम्बिनेशन्स, हे म्हणजे हे घातलं किंवा हे घेतलं की इट्स क्लास अपार्ट. त्यामुळे त्याची मजा म्हणजे हे सेल करण्यात सुद्धा मला जो आनंद येतो ना, त्या आनंदात खरी मजा आहे. नाहीतर मग इट्स नॉट जस्ट की तुम्ही काहीतरी आणलं आणि काहीतरी केलं, त्याच्या मागे एक प्रकारचे एक आर्टिस्टिक, म्हणजे आम्ही नावही असं दिलंय, नजाकत आर्टिस्टिक लखनवी चिकन कारी. लवली. सो आय हॅव आय थिंक मोर दॅन 50,000 कस्टमर्स टिल नाव. वाव. आणि स्टोअरमध्ये या आणि 8 म्हणजे म्हणतात त्याला 8,000हून जास्त पीसेस जेव्हा इथं आहेत तरी सुद्धा रोज नवीन काहीतरी येत असतं. मी जात असते सारखी लखनौला, फार मजा असते ती पण एक. मी जाताना नवरा क्रेडिट कार्ड घरी काढून घेतो, मेरा कार्ड लेके मत जाना. सो इट्स अ व्हेरी एन्जॉयबल जर्नी आणि इट्स व्हेरी प्रिटी. सो वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये तुम्ही बघाल माझ्याकडे, पण मोडाल वगैरे मध्ये सुद्धा असतात, खूप सुंदर पर्ल वर्कमध्ये. कमाल. आणि म्हणजे पीसेसमध्ये तर तुम्हाला जे म्हणाल लखनौमध्ये ते माझ्याकडे आहे. माझ्याकडे अगदी लग्नाचे कॉकटेल्स आणि मेहंदीसाठीचे गरारे शरारे बनवून मी दिलेत. आणि इवन मी त्या लग्नांमध्ये अशी सामील होऊन गेलेली, इतकं प्रेमही मला कस्टमर्सकडूनही मिळालेलं आहे की अमेझिंग. सो इट्स अ व्हेरी डिफरंट जर्नी. आणि त्या प्रेमावर, त्या कॉम्प्लिमेंट्सवर आपण पुढची एनर्जी मिळते आणि आपलं काम करायला उत्साह येतो. दॅट्स व्हॉट आय फील ऑलवेज. की ॲक्च्युली तसंच आहे. कारण कसं होतं, हे जर रोज असं म्हणतात ना, अगदी सकाळी 10ला उघडलं 8ला बंद केलं असं दुकान आहे, कौन आया क्या ये दिया वो गया, असं मी काही वेळा असं चिडवत म्हणतेही की अंडर अनियन वाला बिझनेस नाही है. इट इज नॉट अ नीड बेस्ड बिझनेस. It is more about, it's curated thing. It is more about a class thing, more about choice thing. की you enjoy these things. ह्याची आवड असणारी लोक, म्हणजे काही वेळा असं इतकं इमोशनल तुम्ही भरून येतं की एअरपोर्टवरून लोक शोधत येतात, बॅगा असतात हातामध्ये आणि घरात आतमध्ये, आणि आल्यावरती जसं काही माझ्याशी खूप वर्षांपासून अरे प्राची भेटणार, मग हे झालं की इतके प्रेमाने भेटतात आणि कधी ओळख नसलेले माझे असे कायमच्या मैत्रिणी होऊन जातात. सो मी मध्येच आले फ्रेममध्ये, मला हे इथे ह्या पॉईंटवर ॲड करायचं आहे. मी फर्स्ट टाइम भेटते प्राचीला, इवन दो आय एम वेअरिंग हर काय तिने क्युरेट करून आणलेला एक टॉप घालतीये आणि हा मला माझ्या ॲज वी सेड फ्रेंडनी दिला. पण मी फर्स्ट टाइम प्राचीला भेटले, एकही सेकंद असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. आय थिंक. आणि ती म्हणली मोर दॅन 50,000. तर अनुभव किती असतील तिच्याकडे? खूप खूप. लाईक टू शेअर एनी सक्सेस किंवा क्लायंटची एखादी स्टोरी अशी सांगायची? सांगू का? ही क्लायंटची स्टोरी अगदी खरं सांगायचं तर खट्टी मिठी आहे. शुअर. इट इज नॉट ओनली काय म्हणतात त्याला गुडी. म्हणजे काही कस्टमर्स असतात खूप मजेदार असतात, म्हणजे काही जण असे असतात की ओव्हर कन्फ्युज्ड, की त्यांना माहिती नसतं काय हवंय आणि त्यांना आपण जे दाखवू ते त्यांना वाटतं की अरे हिला खपवायचंय म्हणून ही दाखवतेय. ही एक कॅटेगरी असते. काही एक कस्टमरची कॅटेगरी अशी असते की त्यांना इतकं पर्टिक्युलर माहिती असते की ते 3 पीसेस, आणि समोर मला आता काय होतं, द मोमेंट कस्टमर कम्स इन फ्रंट, मला कळलेलं असतं त्यांना काय हवंय, म्हणजे न सांगता
आणि मी 3 ते 4थ्या पीसमध्ये आमचा क्रॅक होतं डील. वाव. मग ते नंतर बिचारे तरी त्यांना असं वाटतं की अरे लगेच कसं फायनल करायचं, आता 7,000ची साडी मी एका मिनिटात घेऊन टाकू. मग आपण त्यांना उगाच अजून दाखवायचं, मग त्यांनाही असा आनंद वाटतो की तर सायकोलॉजिस्ट युअर. हे ऍक्च्युली सायकोलॉजिस्ट म्हणाल तर माझे खूप सारे कस्टमर हे माझे आता फ्रेंड्स आहेत. आणि म्हणजे आम्ही बऱ्याचदा असं होतं की काही वेळा ती आली एखादी व्यक्ती की मला ती आल्यावर तिच्या बॉडी लँग्वेजनेच कळतं की आज शॉपिंगला नाही आलेली ही. हा, मग आम्ही बसतो मस्त चहा, चल कॉफी घेऊया थोड्या वेळ, चलो आज ये बैठिये बात करते. इट्स लाईक अ बिझनेस. कधी कधी खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स असतो, कमाल असतो. म्हणजे एखाद दिवशी तर असं होतं की अरे हा कस्टमर, असं फिगर सांगू नयेत पण आली ती आणि आली तिने असंच बघता बघता 1.5-2 लाखाचे घेतले, असे सुद्धा आहेत माझे कस्टमर. आणि काही वेळा एखादी अगदी 750ची कुर्ती 2 तास मी दाखवते तरी ती घेणार नाही. सो आय एम लाईक रिअली ओपन टू इट. जेव्हा आपल्या आवडीचा विषय असतो ना तर आपण किती रुपये म्हणजे आकड्यांच्या मागे नाही धावत नाही. आणि ते मला मेन असं वाटतं त्यामुळेच मी तरले. जर मी खूप जर माझा रोज असा कितना टर्न ओव्हर हुआ कितना हुआ असं आमच्या घरी विषय होता, क्या फायदा, काही वेळा असं होतं की. पण मला असं वाटतं ह्याच्यात सगळ्यात मोठा फायदा आहे की द प्रोसेस व्हॉट आय एम एन्जॉईंग, द पीपल आय एम कनेक्टेड विथ. आता माझ्याकडे एक महान महान व्यक्ती अशा आल्यात की त्या इतक्या साध्या आहेत की मला माहितीच नाही की ही महान व्यक्ती आहे. खरंय खरंय. असं खूपदा झालेलं आहे स्टोरीज. म्हणजे एकांची अगदी सांगण्यासारखी स्टोरी म्हणजे एका खूप मोठ्या, नाव नाही घेणार मी, ऑफिसर होत्या, आहेत त्या अजूनही. त्या अनेक वर्ष माझ्याकडे येतात. ओके. त्यांची आणि स्ट्रिक्ट इथे माहिती आहेत पण आपण का विचारायला जाऊ तुम्ही कोण का, फक्त नाव घेतलं बिलावरती मिसेस XYZ आलं, संपला विषय. त्या बघतायत, मी दाखवते. एकदा त्या म्हणायला लागल्या, त्यांचा फोन आला, प्राची प्लीज मला ऑफिसवरती घेऊन येऊ शकशील का सामान, मला खूप अर्जंट इथे तर कुठेतरी पाठवायचं आहे. मी पोहोचते ऑफिसवरती. आणि त्यांची रिक्वेस्ट म्हणून म्हटलं नाही, त्या आपल्या पहिल्यांदा म्हणतात गाडी पाठवली आहे, मी बॅग घेऊन त्यांच्या चॉईसची पोहोचले. ऑफिस फायनल तुम्ही ह्या महान मॅडम आहेत असं झालं मला. तर त्यामुळे मला असं म्हणायचं की आमचं रिलेशन हे कुठल्याही पद, पोझिशन किंवा याच्या पलीकडे जाऊन माझे सगळे खूप छान आम्ही रिलेट होतो. आणि आय थिंक त्याच्यात ती जी मजा आहे ती माझ्या बिझनेसला मला खूप एनकरेज करते. कारण की जितकं ऑथेंटिक सामान मी ठेवायचा प्रयत्न करते ना तितकेच ऑथेंटिक लोक मला भेटत गेली आहेत. सो कमाल बोललीस तू, हे फार महत्वाचं आहे ना खरंच. अगं म्हणजे हे काय इसेन्स आहे हा एका बिझनेस करणाऱ्या आपल्या ह्याचा. कारण खूपदा असं होतं आपल्याला याचं कधी कधी एकदम डाऊनफॉल येतात. अचानक मार्केटमध्ये आता मध्यंतरी लाट आली की जो बघेल तो लखनवी विकतोय आणि इतक्या टुकार क्वालिटीचं, असे शब्द वापरू नयेत पण म्हणजे इतकं वाईट. आणि अरे येतो हमने ऑनलाईन इतने में लिहा तुम तो डबल, देन यू फील की अरे माझं काही चुकतंय का, मी चुकीचे डीलर बघतीये का. मग आपण आपल्याच ह्याला शंका करतो, डाऊट करायला लागतो. मग जेव्हा आपण त्यांची क्वालिटी ते सगळं बघितल्यावर मग असं होतं की नाही, आपण जे करतोय ते आपल्यालाही माहिती आहे, आपण कशासाठी करतोय, किती छान करतोय आणि इमानदारीने करतोय. त्यामुळे बेस्टेस्ट. आणि त्यामुळे असे खूप आले, प्रवाहासोबत आले, खूप जणांचे बिझनेस बंद झालेले मी पाहिले. आय नो, काही हरकत नाही. उलट माझ्याकडे आल्यावरती मी सल्लेही देते, सजेशनही देते. खूप एंटरप्रेन्योर्स माझ्याकडे येतात, प्राची कैसे करना है बताओ. मग आमच्या भरपूर चर्चा. कमाल आहेस तू. म्हणजे हे फारच दिस इज नेक्स्ट लेवल. म्हणजे तू माझा चॅलेंजेसचं उत्तर ऑलरेडी दिलंस की हा एक चॅलेंज आहे ना की दुसरे लोक आपल्याला कॉम्पिटिटर्स असतात पण यू डोंट लुक ॲट देम ॲज अ कॉम्पिटिटर. बारवाड्यांची 2 दुकानं शेजारी असतात ना, सोन्यामारुती चौकात जर तुम्हाला सगळे ज्वेलर्स दिसतात ना, राईट, का ते चालत नाहीत? आपण त्याने का वरी करायचं? यू नो युअर क्लायंटल बेस आणि यू नो युअर प्रोडक्ट. आणि मला जर माहिती की माझ्याकडे असं युनिक लखनवी आहे आणि मला माहिती आहे की ते मी किती मनापासून त्याच्यामध्ये काम करतेय, पीपल विल लव्ह इट डेफिनेटली. तर त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड की मी ह्या जर्नीत आहे आणि मी खूप आता ह्या स्टेजला खूप मोठी ग्रोथ एक्सपेक्ट करते स्वतःकडून. कारण की माझी लेकरं दोघं त्यांच्यासाठी मी हे इनहाऊस सुरू केलं होतं. आणि बेसिकली तशी मुळात इंजिनियर आहे मी. काही वर्ष जॉबही सुरुवातीला केला पण नंतर हळू म्हणजे मला घरात राहून काही ठेवायचं होतं, बाहेर न्यायचं नव्हतं की मी आहे 10 ते 10 आई घरात नसणं नको. इथं जवळपास आहे, मुलांच्या सोबत आहे, बघतीये काय चालू आहे. असं खूपदा वाटतं की माझे किस्से कस्टमर्सचे आणि ह्याचे सगळे एकदा लिहावेत.
तर लिही तू, आम्ही आहोत FB वर लिही. येस. आणि मी सगळ्या दर्शकांना, प्रेक्षकांना आणि जे ऐकता आहेत स्पॉटिफाय सगळ्यांना हे सांगतेय की तुम्ही जर प्राचीकडनं खरेदी केली असेल तर नक्की टॅग करा, नक्की खाली कॉमेंट्स लिहा. नसेल केली तरी कॉमेंट लिहा की तुम्हाला काय हवंय आणि आम्ही त्याला रिप्लाय देतो. नक्की नक्की. म्हणजे माझ्याकडे तुम्हाला गंमत सांगते, असं जेंट्स कुर्त्यासाठी बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की मी जेंट्स कुर्ते पण ठेवते लखनवीमध्ये, किंवा माझ्याकडे अगदी 0 साईज जन्माला आलेल्या बाळासाठी सुद्धा कपडे आहेत. राईट. हे बरंच माहितीच नसतं. मग एक दिवशी एक खूप छान फ्लुटिस्ट आहेत इंटरनॅशनल लेवलचे, ते आले बरं का शॉपिंगला आणि त्यांच्या मिसेससाठी काहीतरी घेतलं आणि म्हणाला जेंट्स के लिए तो कहीं. म्हटलं सर है ना, क्या कह रहे हो, मैं लखनवी ढूंढता रहता हूँ पुणे में कहीं कुछ. ते इतके खुश झाले. त्यांनी त्या दिवशी 4 कुर्ते असे घेतले पटपट, लगेच मला फोटो पाठवले. म्हणे मैंने कहा सर मैं आपको पर्सनली नहीं पहचानती हूँ, आप कुछ मैंने कहीं देखा है आपको म्युझिक. येस. तर असं होतं ना, सेलिब्रिटीज आपल्या प्रत्येकाचं. हो बेटा, आप इंस्टाग्राम खोलिए, आप एक बार टाइप कर लीजिए नाम तो आपको दिखेगा. आणि मग मला चला, अरे आपल्या घरी हे येऊन गेले, पाय धरायला पाहिजे. नाव सांग ना. नाही, पण मी बाकी सेलिब्रिटीचं तुला एकांचं नाव नक्की सांगेन. मंजिरी भावे ज्या आहेत, सुबोध भावेंच्या पत्नी, त्या खूपदा माझ्याकडे येतात. त्यांचं खूप शॉपिंग असतं. अशा भार्गवी आहेत किंवा भार्गवी चिरमुले आहेत, किंवा आता ह्यावेळेला कश्मीर महाजनी येऊन गेले होते. हो, आणि इथंच उभं राहून आमचा छान व्हिडिओ, आणि त्यांना इतकं आवडलं आणि त्यांच्या भारदस्त आवाजात त्यांनी इतक्या छान छान गप्पा मारल्या. सोनाली कुलकर्णींना, मोठी सोनाली म्हणजे आमची माझी रेप्लिका म्हणू शकते. हे मी सोनालीला नक्की सांगेन. अगं मी तिला एका पोस्ट मध्ये पण टॅग केलंय. ऑफ ट्रॅक होतोय दर्शक, हो समजून घ्या की मी एका इव्हेंट मध्ये होते आणि मी त्या दिवशी ब्लू साडी घातलेली. इव्हन शी पोस्टेड ऑन इंस्टाग्राम ब्लू साडी फोटो ओनली, आणि मी तिला पण टॅग केलंय. प्लीज. आणि इतकी गोड व्यक्ती, इथं बसून तिचा सगळा स्टाफ आणि इथं सगळं हेड, आणि येतात म्हणजे शॉपिंगलाही बरेच सेलिब्रिटी आता, कारण की बरेच मूवी प्रीमियर्स आपण स्त्री फाउंडेशन जे आपण आता सुरू केलंय, तर त्याच्यामधून बरेच ऍक्टिव्हिटीज चालू असतात. त्यामुळे सेलिब्रिटीजची नकळत भेट होत गेली. त्यांना सगळ्यांना इतकं कलेक्शन आवडतं, इतकं प्रेम मिळतं. त्यामुळे तो पण एक छान हे आहे की म्हणजे त्या दर्जाचं आपण ठेवू शकतोय सामान की ते सगळ्या स्तरातल्या लोकांना आवडतं. आणि एवढी प्रचंड व्हरायटी एकाच रूफ खाली मिळतीये, ह्याबद्दलही मला खरंच कौतुक वाटतं. कारण बिझनेस ओनरला एवढा माल होल्ड करणं, सो शी नोज व्हॉट शी इज हॅव्हिंग. ॲसेट्स म्हणूया आपण. मला असेट्सच आहेत, कारण होतं आमच्या लेवलवरती होतं की और एक बॉक्स आया असं असतं घरच्यांना, पण मला माहिती असतं की मला हे हवंय आणि ते लागतंच. आणि कस्टमर्स हे बरोबर त्याच हिशोबाने मागवतात. अगदी बेसिक म्हणजे माझ्याकडे हॉल्टरनेक्स आहेत, माझ्याकडे स्पगेटीज आहेत, माझ्याकडे नूडल स्ट्रॅप्स आहेत, माझ्याकडे वेस्टर्न वेअर आहे, अगदी सेक्सी हॉट पॅन्ट्स आहेत माझ्याकडे विद लखनवी चिकनकारी, टॉप म्हणजे जे आहेत सगळे ऑफ शोल्डर ड्रेसेस आहेत, स्कर्ट्स आहेत. आय हॅव मोर दॅन 18-20 टाइप्स ऑफ पॅन्ट्स, ज्याच्यामध्ये अगदी धोती पॅन्ट पासून प्लाझोज, गराराज, म्हणजे जे म्हणाल ते आहे. सो देर इज नथिंग लाईक दॅट की हे नाही आहे, कारण मला ते स्वतःला खूप हवं असतं. इव्हन सायझेस म्हणजे एकदा माझ्याकडे एक जण आलं, शी वॉज 58 म्हणजे माझ्या दुप्पट, म्हणजे विचार करा केवढ्या असतील. आणि त्या आल्या आणि त्या म्हणायला लागले की आता इट्स अ बॉडी लँग्वेज, त्याच्यात नथिंग टू है ना, अगर आपके पास मिला तो ही मैं आऊंगी. म्हटलं आप आ जाइए. आणि त्यांना जेव्हा तो टॉप मिळाला, शी वॉज ऑलमोस्ट म्हणजे असं डोळे भरून आले त्यांचे. म्हणजे पहिली बार लाइफ में हुआ है मेरे कि हैंडवर्क में और लखनवी वगैरह में मेरे साइज का इंडिया में कुछ कपडा मिला है. खरं. त्यामुळे आम्ही म्हणजे मी म्हटलं इतकं त्यांना खूप, आणि मग लगेच आता मी मागवत राहते, काही त्यांच्यासाठी बनवतही राहतो आम्ही आमच्या मी त्यांना सांगते की तुमची रिक्वायरमेंट प्रमाणे सांगा. सो शी इज कनेक्टेड फॉर नाव ऑलमोस्ट 12-14 इयर्स झाले असतील. म्हणजे व्हॉट शी इज टॉकिंग अबाउट, मी म्हणेन हा ट्रस्ट आहे ना, की आता ती व्यक्ती म्हणजे तुझ्या प्रेमात असणार. आणि हे माझ्याकडे पण एक चिकनकारी आहे, हे तिच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ना. आणि स्टेच्ड, नाही तर त्यांना शिवूनच घ्यायला लागायचं. आणि हे कपडे ह्यांचं आपण विड्थ एवढी ठेवतो की बनतं.
तरी सुद्धा रेडीमेड मिळणं काय असतं, रेडीमेडची पण ब्युटी वेगळी असते. जितकं अनस्टिचची ब्युटी, आता अनस्टिच फॅब्रिक्सचा पण एक वेगळा मजा असते, तशीच ती पण असते. आपण म्हणून सगळं ठेवतो. दुपट्टेज आहे ब्युटिफुल कटवर्क दुपट्टे, त्याच्यामध्ये पिकॉकचे ब्लॉक्स आहेत, रूमी दरवाजा असलेले ब्लॉक्स आहेत. कमाल. आपण आता छान ड्रेसेस आणि हे बघितलं, पण जनरली जेव्हा आपण लखनवी आणि हे कपडे घेतो, ब्युटिफुल कलर, पण स्लीप हा एक प्रकरण आपल्यासाठी खूप डाऊटफुल असतो. आपण याबद्दल नेहमीच म्हणजे ह्या प्रकारच्या ड्रेससाठी तर आपण प्राचीकडनं जाणून घेऊ की तिच्याकडे काय काय अवेलेबल आहे. ॲक्च्युली फार छान आणि महत्त्वाचा मुद्दा आहे हा, कारण बऱ्याचदा काय होतं की लखनवीमध्ये मेनली बिकॉज इट्स अ शॅडो वर्क हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला जे कापड आहे ते शिअर बऱ्यापैकी वापरायला लागतं. इवन इन कॉटन, इन कोटा और इन विस्कोस, एव्हरीवेअर इट इज मेनली शिअर फॅब्रिक, ट्रान्सपरंट फॅब्रिक. जर तसं आलं तर आपण काय करतो, आपण स्वतः स्लिप्स रेडी बनवून देतो. आणि आपण त्याचा दुसरा ऑप्शनही केला आहे प्युअर मलमलचं. ज्यांना स्किनचा इश्यू होतो त्यांच्यासाठी आपण मल कॉटनच्या या डायबल स्लिप्स आहेत, या आपण स्पेशली बनवून घेतल्या आहेत. आपल्याकडे पूर्ण अख्खा शेडकार्ड आहे. त्या शेडकार्डप्रमाणे तुम्हाला हवी त्या कलरची स्लिप आपण डाय करूनही देतो. सो इफ यू आयदर यू कॅन गो फॉर रेडीमेड और यू कॅन ऑप्ट फॉर डाईंग ऑल्सो. सो इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर मेनली फॉर इनर्स. कमाल. हे मल कॉटन आणि हे इतकं सॉफ्ट आहे, यू माइट नॉट अंडरस्टँड, म्हणजे व्हिडिओमध्ये लोकांना नाही समजणार, पण ते इथे आले तर नक्की त्यांना हे अगदी अगदी फील करून बघता येईल. आणि अजून एक, आता तू एवढा सुंदर हा प्रिटी रेड कलर दाखवतेस आम्हाला, पण आता ह्याचे वॉशिंगचं कसं करायचं प्राची? सी जनरली म्हणताना फर्स्ट वॉश ड्रायक्लीन आपण म्हणतो, मेनली सिल्क्स आणि विस्कोस किंवा प्युअर जॉर्जेट असेल तर. पण अदरवाईज इझी किंवा माइल्ड सोप्स असतात ना, त्यात हँडवॉश सिम्पल इझीमध्ये डिप करून केलेले तेही चालतं. देर इज नो नीड, कारण ह्याला मेनली हार्श केमिकल्स नाही वापरायचे. सर्फ एक्सेल किंवा कुठले स्ट्रॉंग मशीन वॉश नाही चालत. ड्रायक्लीनची गरज नसते. प्युअर सिल्क असेल, टसर आहे, किंवा आपण स्पेसिफिकली सांगतो की ड्रायक्लीन ओनली करा, ते कापड आपण सांगतो. अदरवाईज ऑल दीज आर हँड वॉशेबल इन इझिली ॲट होम, सो वी कॅन वॉश देम. इवन फ्यू कलर्स वी डू टेल की जे आपल्यामध्ये काही पर्टिक्युलर असतात, ब्लू असतो, इंडिगो शेड असतात, जसे कलर कितीही फिक्स आपण वापरले तरी निघतात. मग लोक अरे तुमने तो कहा था, पण आपण त्यांना सजेस्ट करतो की कलर फिक्स मध्येच पहिल्यांदा त्याला 15 मिनिटं ठेवा आणि देन यू स्टार्ट युझिंग इट रेग्युलरली. सो ते खूप छान व्यवस्थित होतं. सो दॅट इज जनरली, सी लखनवीज आर डेलिकेट, हँडवर्क आहे, तर त्याला असा भसा वापरून चालतच नाही. यू हॅव टू हँडल इट लाईक युअर बेबी, तेव्हा ते छान राहतात. कारण की माझ्याकडे असे कस्टमर्स आहेत जे 18 वर्षापासून 19 वर्षांपासून ज्यांचे असेच्या असे नवे कोरे पीस दिसत आहेत. सो त्यामुळे आपण त्या हिशोबाने प्लॅन करू शकतो आणि छान वापरलं आणि कुठल्याही कपड्यांवर प्रेम केलं की ते कपडे खुलतातच. सो अगदी अगदी खरं बोललीस. आणि हा आपल्या कलेक्शन मधला एक वन ऑफ द पीस असतो ना, त्यामुळे त्याची अशी छान ती काळजी घेतली गेली की ते पीसेस छानही राहतात आणि टिकतातही. आणि स्लिप्सही आहेत, डाईंगही आपल्याकडे आहे, आणि थ्रेडवर्क आणि ह्याच्यासाठी सुद्धा काही लागले ऑप्शन्स तर आपण तेही अजून करून देतो. आपण मगाशी कपडे चेंज केले ना आता तू, तो आम्हाला त्या ओढणीबद्दल सांग ना थोडंसं. ही माझी वन ऑफ द फेवरेट स्टाईल आहे, बिकॉज आपली म्हणजे प्युअर कोटा डोरिया आणि त्याच्यामध्ये पूर्ण कटवर्क केलंय आणि विथ द लखनवी हँडवर्क त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन. कमाल. सो ते इतकं सुंदर दिसतं आणि आवडतं. म्हणजे आपलं जे हस्तकला आहे भारतातली, तिचं ते कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी झळकली पाहिजे. सो प्राचीने ओझरता उल्लेख केला होता की स्त्री फाउंडेशन, तर एक प्रत्येक स्त्रीची एक कथा असते आणि त्या कथेला घेऊन त्या स्त्रियांसाठी म्हणा किंवा असं तिचं काम पण आहे. या उगीच इथे ट्रॉफीज नाही आहेत हे मला प्रेक्षकांना सांगायचं आहे. अरे त्या फाउंडेशनबद्दल सांगशील थोडं? नक्की नक्की. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी एक म्हणजे कमिन्स कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेली, मुलींमधूनच पुढे आलेली, हुजूर पागतची मुलींमधूनच आलेली बाहेर. आणि माझा क्लायंट बेसही सगळा हा पहिल्यापासून मुलींमध्येच म्हणजे स्त्रियांशीच कनेक्टेड मी राहिले लखनवीच्या निमित्ताने. इव्हन मी काही अजून बाकी पॉलिटिकल वगैरे पण 1-2 फील्ड्समध्ये होते. तर स्त्रियांसोबत जशी जशी मी राहिले, मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ज्या ह्या मिडल एज म्हणजे 30च्या पुढच्या किंवा ह्या ज्या स्त्रियांचा एज ग्रुप असतं, जिथं त्या
आपलं करिअर स्वेच्छेने, सॅक्रिफाईस शब्द वापरणार नेहमी, स्वेच्छेने बॅकफूटला ठेवतात आपल्या फॅमिलीसाठी. खरं. त्यांना जेव्हा सेकंड इनिंग स्टार्ट करायची असते ना, किंवा तेव्हा ज्यांना परत एकदा जोमाने उभं राहायचं असतं, तेव्हा त्यांच्यामधलं ते पोटेन्शियल अनलिश करण्यासाठी कोणीतरी लागतं. आणि ते आपण बनावं, तो प्लॅटफॉर्म आपण द्यावा. ह्यासाठी आपण खूपदा काय होतं, आपल्यालाच माहिती नसतं की आपल्याला हवंय. म्हणजे आता जेवढ्या आमच्या सोबत कनेक्टेड लेडीज आहेत ना, प्राची, मी स्त्री फाउंडेशनमुळे स्वतःसाठी जगायला शिकले. सुंदर. खूप, म्हणजे मी म्हटलं झालं, माझी पावती मिळाली म्हटलं मला. कारण की खूपदा असं होतं की खूप जण येतात आणि बऱ्याचदा असं व्हायचं की माझी तुझी ओळखच नाही, मला तुझी बॅकग्राऊंडच माहिती नाही. तेव्हा त्या कमाल ओपन व्हायच्या की ही बाई माझ्या घरापर्यंत येणारच नाहीये. यू वोंट बिलीव्ह, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आत्ता समाजाचा, म्हणजे मला जो जाणवला की काय होतं, अंडर प्रिव्हिलेज्ड आणि अनएज्युकेटेड लोकांसाठी जगामध्ये खूप सहानुभूती आहे. खूप त्यांच्यासाठी स्कीम्सही येतात. बऱ्याच गोष्टी टॅक्स फ्री त्यांना मिळतात. बरोबर. एज्युकेटेड, लोअर मिडल क्लास आणि शिकलेल्या बायकांसाठी काही नाहीच आहे. असं म्हणजे नाही म्हणण्यापेक्षा त्या धडधाकटपणाने ओरडून सांगू शकत नाही माझा नवरा असा वागतो. त्यांना सगळं झाकून ठेवावं लागतं. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना घरचंही बघायचं आहे, त्याच्या पलीकडे जाऊन छोटी मोठी नोकरी करायला लागते तीही करायची आहे, आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझे फायनान्सेस, माझे छंद, माझे हॉबी, ह्या सगळ्याला मी किती महत्त्व द्यायचं हेच लक्षात येत नाही. यांच्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. कमालेस तू. जे तू काय म्हणतात, मनात तुला ओळखून मनकवडी आहेस तू, असं म्हणायला हरकत नाही. आणि सतत खोटं हसू, एक चेहऱ्यावरती मास्क लावावाच लागतो ह्या लेडीजना की नाही माझं सगळं छान आहे. मी किटी पार्टीत येऊन हसतेच, मी एन्जॉयच करते, माझं लाईफ बेस्टेस्टच आहे. आणि हे म्हणणारी मागे काय असते हे मी खूप पाहिलेलं आहे खूप. आणि अशी 1-2 आता आज आमच्याकडे जो 1200-1300 लेडीज आहेत, आणि प्रत्येकाची स्टोरी टॅलेंट वाईज बघाल ना तर तुम्ही अवाक व्हाल. जशी मी आज म्हणते मी इंजिनियर, मी हे, मी ते प्रत्येकीचं तसं आहे. मी होमिओपॅथ डॉक्टर आहे, मी ट्युशन्स पण घेते, मी जे आहे मला क्रोशेचा शौक आहे, मी गार्डनिंग छान करते, मी लहान असताना जे आहे फ्लूट वाजवायचे. अरे म्हणजे कमाल असतात. आणि त्यामुळे मी अष्टभुजा आमची थीम आहे. 8 भुजांवरती स्त्रियांचे आम्ही, जी तुझी भुजा तुला वाटतं की विकसित व्हायची राहिली आहे, जिच्यावर तुला काम करायचं, प्लीज वी आर देअर टू हेल्प यू. Amazing. Yes, and for finances also many entrepreneurship activities जे हवं ते फन, तर फनही लिडरशिप स्किल्समध्ये खूप काम करतो. सोशल वर्क आहे, म्हणजे आमची कुठली ॲक्टिव्हिटी ही कुठलं ना कुठलं सोशल फाउंडेशन सोबत घेतल्याशिवाय होत नाही. माझं घर फाउंडेशन आहे, बॅनियन ब्रिज आहे, मधुरभाव आहे, अनेक ह्या सगळ्या ज्या आहेत फाउंडेशन्स त्या आम्ही असं हँड इन हँड, म्हणजे मजा असतातच कार्यक्रम सोबत. आय एम लव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन सो मच प्राची, सो मच टू लर्न. मी सोलोप्रुनर सिरीजमध्ये आले आणि आपण एक बिझनेस फीचर करतोय, पण त्या बिझनेसच्या मागे तुझी जी एक झेस्ट आहे ती अनदर लेवल ऑफ हॅपीनेस आहे तुझ्याकडे. तो तुझ्या बोलताना आणि ह्याच्यात खूप जाणवतंय. खूप सुंदर कॉन्व्हर्सेशन झालं. फार मस्त वाटलं. अवॉर्डची पण तीच गंमत आहे. अवॉर्ड जे मी आतापर्यंत घेतलेत ना, त्याच्यामध्ये असं सुरुवातीला म्हणजे एंट्रप्रेनरशिपमधले खूप अवॉर्ड मिळाले. तर त्यामध्ये होम बेस्ड एंट्रप्रेनर्स हे जे टायटल असतं ते बऱ्याच ठिकाणी, मग ते सुरुवातीला, मग त्यानंतर दोघी तिघी चटण्या, लोणचं वगैरे असे करणारे वगैरे पण काही काही जण होते सोबत. त्यांना भेटल्यावरती तुम्हाला गंमत वाटेल की त्यांचे टर्नओव्हर आपल्यापेक्षा जास्त असतात. वा, असू शकतात. तर म्हणजे मी तिथं पण खूप जणींना भेटले. आणि जेव्हा मला अरे अच्छा, कारण की ताई तुमच्या बिझनेसला ग्लॅमर आहे ना, आमच्या बिझनेसला ग्लॅमर नाही आहे असं म्हणायच्या. हो, मग आम्ही पण खूप छान, म्हणजे मला सगळ्या अगदी गावांमधल्या वगैरे मैत्रिणी या बिझनेस म्हणजे अवॉर्ड शोजमध्ये आणि इकडं तिकडे मिळाल्या. आता अवॉर्ड्सवरचा फोकस कमी झाला आहे, कारण खूप छान छान मिळालेत काही. आता मेन आता अवॉर्ड हा घ्यायचा आहे की आता खूप असं एक स्वप्न ठेवलं की पुण्यात ते एक चोखंदळ स्त्रीच्या हाताकडे माझा एकतरी लखनवी असला पाहिजे, असं माझं स्वप्न आहे. ब्लेस यू. त्यामुळे की हा छोटा, स्वस्त, महाग, चांगला काही साडी, कुर्ती, पण असं हा एक तरी पीस हा मी नजाकतमधून एक घेतलेला आहे असं कोणालाही विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. सो हे मला करायचंय पूर्ण, आणि होईल नक्की, कारण की मला खूप छान छान लोक भेटत आहेत आणि नक्की ते होणार.
तुमच्यासारखी छान छान जण भेटतायत क्या आज. म्हणजे इतकं छान वाटतंय मला. केंद्र मंजर सिरीज मध्ये असं पॉडकास्ट वगैरे होत आहे आणि दिस इज व्हेरी एक्साइटिंग. आपण आता हळूहळू एपिसोडच्या एंडकडे येतोय. सो ॲज युजल रॅपिड फायर. अरे बापरे. आणि आज आपल्याबरोबर प्राची आहे. तर पहिलाच प्रश्न प्राची, आवडता रंग? म्हणजे त्यावरून मी तिच्या शॉपिंगमध्ये काय काय असेल. व्हाईट सगळ्यात जास्त मला. ॲज अ फॅब्रिक म्हणशील तर व्हाईट सगळ्यात जास्त आवडतो. ओके. आणि पर्सनली तुला? पर्सनली मला ब्लूच्या शेड्स आवडतात. आज दोन्ही आहे तुझ्या अंगावर? अरे हो. येस येस. नॅचरली झालं आज. नॅचरली, नॉट स्क्रिप्टेड. अरे. आवडतं पुस्तक एखादं? मृत्युंजय. मस्त. स्वामी बोलगाणी. वा. प्राचीची ही एक आवड खूप भारी आहे. थोडा अजून पुढपर्यंत ऐका, मग तुम्हाला कळेल शेवटी आम्ही काय मजा करणार आहोत ते. अरे. आणि एकच प्रश्न आहे पण त्याचे 2 A आणि B सेक्शन्स आहेत. एक असा आवडता सेलिब्रिटी ज्याला तू ऑलरेडी लखनवीचा तुझ्या वॉर्डरोबमधलं त्यांच्याकडे आहे, हो, असा एक सेलिब्रिटी कोणता आहे? खूप आहेत. एक तुझा आवडता त्यातला? आवडता? सुबोध भावे, गश्मीर महाजनी, आदिनाथ कोठारे. वा वा वा. एक पण ती नाही आवडती. आता तू आवडता सेलिब्रिटी म्हटलीस म्हणून मी आवडती म्हणशील तर मी तुला आवडती देते. म्हणून बघ, सदाली कुलकर्णी, मंजिरी भावे फार आवडते मला. गोड. मुग्धा गोडबोले. शी इज द फर्स्ट सेलिब्रिटी जिने मुग्धाने पहिला नजाकतसाठी ॲज अ सेलिब्रिटी रील जो आहे तो मुग्धा गोडबोले आणि त्या दोघी मैत्रिणींनी म्हणून केला. एक ड्रीम सेलिब्रिटी, एक ड्रीम पर्सन म्हणून, नॉट ऑलवेज अ सेलिब्रिटी, ड्रीम पर्सन ज्यांना तुझ्याकडचं कलेक्शन त्यांच्या अंगावर बघायला आवडेल. विचार. अ फ्यू मोमेंट्स लेटर. हा. हो, म्हणजे मला नाही आठवत. तुला कुणाला, म्हणजे माझ्या एक गेस्ट होत्या रोहिणीताई निनावे, फेमस रायटर. मी त्यांना विचारलं की अशा कुठली व्यक्ती जिच्यासाठी ती लिहायला आवडेल, तर त्यांनी रेणुका शहाणेचं नाव घेतलं होतं. अच्छा अच्छा. तसं तुझं काय आहे की तुला कुणाच्या अंगावर बघायला आवडेल नजाकत कलेक्शन? मला अमिताभ बच्चनच्या अंगावरती बघायला आवडेल. त्यांच्यासाठी खूप भारी कुर्ता बनवीन मी. आणि त्यांना भेटले होते मी जवळजवळ 18 वर्षापूर्वी. हा. तर पण तेव्हा एवढी हिंमत नव्हती आणि करेज नव्हतं बोलायचं. आता मी म्हणू शकते की सर एकदा तरी तुम्ही मला घालून एक फोटो त्याच्यात द्या. आणि त्यांचा तो हाताचा वॉर्म स्पर्श आठवते. फक्त शेक हँड करतील आणि तो ड्रेस थँक्यू बेटा म्हणतील तरी झालं, बन जाएगा. आय कॅन रिलेट. कमाल. आणि आय विश की हे लवकरच खरं हो तुझ्यासाठी. खरंच होईल. येस. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तिने आता पुस्तकांचं मेन्शन केलं, तर आम्ही जेव्हा हे पॉडकास्टचं डिस्कशन करत होतो तो इंटरेस्टिंगली फोनवर, म्हणजे जनरली मी व्हिडिओ कॉल्स करते, आम्हाला थोडीशी दोघींची गडबड होती, तर ते आमचा कॉल राहिला आणि आम्ही फोनवर बोलत होतो आणि तिने मला वि.स. खांडेकरांच्या पुस्तकामधला एक प्रस्तावनेचा भाग म्हणून दाखवला. हां ठीक आहे, मला माहिती, तुम्ही म्हणाल आता काही प्रेक्षकांना माहिती आहे आम्हाला ते पुस्तक, माहिती आहे आम्हाला, तिच्या आवाजात ते ऐका. अरे. ती ज्या मनापासून ते जे म्हणते ते ऐका, कारण शी हॅज लिव्ड दॅट मे बी द होल सेक्शन ऑफ तिच्या पूर्ण एक. नाही, अगदी ॲक्च्युली 2 गोष्टी. जसं की एक होतं की आयुष्यात जर कधी काही अजूनही करायचं राहिलं असेल किंवा काही गोष्टी, तर त्याच्यामध्ये मी पूर्वी जे भरपूर फिरोदिया, पुरुषोत्तम, नाट्यलेखन या गोष्टी खूप केल्या आहेत आणि त्या समहाव मध्ये थोडा टच गेला. आता ते नव्याने परत सुरू होत आहेत. काही गोष्टींचं लिखाणही चालू आहे, छोट्या मोठ्या गोष्टी सुरू केल्या आहेत लिखाणाच्या. आणि पुस्तकांसोबतचं जे प्रेम होतं ते थोडंसं इन्स्टामुळे आणि फेसबुकमुळे थोडं कमी झालं. म्हणजे नॅचरली रात्री पूर्वी झोपताना जे पुस्तक अगदी वाचायचोच ते असं होत नाही. तर ते आता निग्रहाने ठरवले की नाही, आता थोडं तरी वाचन परत करायचं आहे. आणि काही उतारे, जसे मृत्युंजयमधले काही वाक्य, काही पुस्तकांमधली काही वाक्य, जसं हे ॲक्च्युली आयुष्यामध्ये जेव्हा अप्स अँड डाऊन्स येतात किंवा काही अनुभवांमधून तुम्ही जाता, तेव्हा तो जो आहे, मी जे आत्ता म्हणते आहे तुम्हाला, वि.स. खांडेकरांचा एक आहे पुस्तकात ती प्रस्तावना, ती माझी सगळ्यात लाडकी आणि मी ती खूपदा मनाशी म्हणते. तर त्यामुळे
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना उराशी कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. एखादं स्वप्न बघायचं, ते फुलवायचं, सत्यसृष्टीत उतरवण्यासाठी धडपडायचं, त्या धडपडीचा आनंद लुटायचा. आणि जर चुकून ते स्वप्नभंग पावलंच तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलानं नवीन स्वप्नामागे धावायचं. मनुष्याच्या जीवनाला खरा अर्थ येतो तो त्यामुळेच.